नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, शेवटी SSC GD भरती 2024 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे 40,000च्या आसपास जागा आहे, म्हणजेच आपल्याला यावर्षी खूपच जास्त जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. त्यासाठी यावर्षी तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे मित्रांनो. या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे जर विचार केला तर टोटल जागा किती असणार आहे, 39,481 एवढ्या पदसंख्या यावर्षी बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. तर यावर्षी खूपच चांगली संधी असणार आहे SSC GD भरती 2024 साठी. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर बघा, पुढे महत्त्वाचा जर विचार केला तर ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत मित्रांनो. ऑनलाईन अर्ज आजपासून तुम्ही भरायला सुरुवात करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 14/10/2024. 14 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता मित्रांनो. तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा नंबर तिथे उपलब्ध करून देतोय बघा, 7057494493 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता की आम्हाला ऑनलाईन अर्ज भरून पाहिजे. पदाचं नाव सांगायचं, त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला सेंड केली जाईल. ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं व्हॉट्सअपवरती सेंड करायचे आणि त्यानंतर घर बसल्या न चुकता व्यवस्थित तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून देखील इथं दिला जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी संपर्क देखील इथं दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही घर बसल्या व्यवस्थित न चुकता ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. त्यासोबतच स्पेशल SSC GD भरती 2024 साठी आपण नोट्स देखील इथं काढलेले आहेत मित्रांनो. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि जीकेचे काही IMP क्वेश्चन तुम्हाला या नोट्स मध्ये PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती आपण आपल्या टीम तर्फे उपलब्ध करून देतोय. यामध्ये प्रत्येक विषयाच्या या सेपरेट नोट्स असणार आहे. 150 ते 200 पेजेसच्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे. या सर्व नोट्सची प्राइस, सर्व विषयांच्या नोट्सची प्राइस आपण ठेवलेली 169 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर सेपरेट देतोय 9139643199 या नंबरवरती 169 रुपयाचं पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. तुम्ही पेमेंट ऑनलाईन फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने करू शकता या नंबरवरती. आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आणि खाली SSC GD नोट्स अशा प्रकारचा मेसेज टाईप सेंड करायचा आहे. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील. बघा, या नोट्ससाठी हा नंबर दिलेला आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी हा नंबर दिलेला आहे. दोन्ही नंबरचे स्क्रीनशॉट तुम्ही आताच काढून घ्या मित्रांनो. तर चला पुढे अजून डिटेलमध्ये माहिती बघूया. तर बघा, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. या जाहिरातीला आपण इथे ओपन केलेले सांगितल्याप्रमाणे आजपासून ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत. 14/10/2024 शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची. त्यानंतर पुढे आल्यानंतर कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. तर टोटल जर म्हटलं तर बघा, एवढी पदं असणार आहे. या पदानुसार आपल्याला इथं किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. टोटल जर म्हटलं तर मुलांसाठी 35,612 जागा आहेत आणि मुलींसाठी 3,869 जागा आहेत. टोटल जर म्हटलं तर 39,481 एवढ्या जागा आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजून जागा वाढवण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर पे लेवल स्केल किती असणार आहे, पेमेंट किती असणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती तुम्हाला दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुमचं पेमेंट 25,000 पेक्षा जास्त स्टार्टिंग असणार आहे, कारण यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्त्यांचा समावेश असतो आणि हे पेमेंट आरामशीर तुमचं 80-90 किंवा 1 लाखापर्यंत जात असतं मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला इथे पेमेंट देखील असणार आहे. तर बघा, पुढील आपण इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सर्वांनाच माहिती आहे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे. 10वी पास सर्व उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. आणि पुढे जर म्हटलं तर एज किती पाहिजे आहे, तर बघा, सर्वसाधारणसाठी इथं 18 ते 23 वर्ष एवढं वय असणं गरजेचं असणार आहे. SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे. OBC साठी 3 वर्षाची सूट देखील आपल्याला इथं बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, इथं वयाची अट झाली. शैक्षणिक पात्रता सांगितल्याप्रमाणे 10वी पास असणार आहे. इतर जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती ह्या PDF मध्ये दिलेली आहे. ऑनलाईन जर अर्ज तुम्हाला घर बसल्या शिकायचं असेल कसं भरायचं आहे, तर त्यावरती सेपरेट व्हिडिओ देखील आपला येणार आहे मित्रांनो. तर या व्यतिरिक्त जेवढी पण महत्त्वाची माहिती या PDF मध्ये दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता वगैरे तुम्हाला सांगितलं 10वी पास असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यासोबत नोट्स विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा जो पेपर असणार आहे SSC GD भरती 2024चा, तर तो तुम्ही मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता, मराठी भाषेमध्ये सुद्धा देऊ शकता. तर बघा, नोट्स बद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती देऊन घेतलेली आहे. आता
संपूर्ण सिलेबस आपण जाणून घेऊया. कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील. बघा, एकूण 80 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे, म्हणजे 160 गुणांचा तुमचा इथं पेपर होणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी जर विचार केला तर तुम्हाला कशा कशावरती प्रश्न विचारले जातील. बघा, रिझनिंग वरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातील 40 गुणांसाठी. प्रत्येक एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. अशा स्वरूपामध्ये जीके वरती म्हणजे जीएस वरती 20 प्रश्न 40 गुणांसाठी, मॅथ वरती 20 प्रश्न 40 गुणांसाठी, आणि हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही एक तर हिंदीचे प्रश्न सोडू शकता किंवा इंग्लिशचे प्रश्न सोडू शकता. हे 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी. अशा प्रकारचे 80 प्रश्न तुम्हाला विचारले जातील 160 गुणांसाठी, आणि हे 80 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. इथं टायमिंग खूपच कमी असणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुमचा स्पीड खूपच महत्त्वाचा असणार आहे, आणि त्यासाठी आपण क्लासेस सुद्धा सुरू करणार आहोत फ्रीमध्ये आपल्या या YBD अकॅडमी या चॅनलवरती. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. तर बघा, पुढे अजून एक महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग विषयी थोडक्यात माहिती देऊन घेतो. इथे जर विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 मार्क एवढी. म्हणजे एक प्रश्न बरोबर आला तर 2 मार्क तुमचे इथं तुम्हाला भेटणार, आणि एक प्रश्न चुकला तर तुम्हाला तुमचा जो अर्धा मार्क आहे तो इथं कट होणार आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 2 मार्क तुमचे कट होतील, हे लक्षात ठेवा. आता काही विद्यार्थी इथं अशा प्रकारचं कॅल्क्युलेट करतात 0.25 म्हणजे एकाचे जर विचार केला तर 4 भाग, ठीक आहे, आणि आपल्याला 2 मार्क भेटतात. त्यामुळे जर विचार केला तर 2 मार्कानुसार विचार केला तर 0.25 ने विचार केला तर एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क मायनस होतात. म्हणजे जेव्हा आपले 8 प्रश्न चुकतील तेव्हा आपला जर विचार केला तर आपले एकूण 2 मार्क मायनस होतील. अशा प्रकारचा विचार करतात. तर तसं नाहीये. तुमचे जेव्हा जेव्हा एक प्रश्न चुकेल तेव्हा 0.25 म्हणजे तुमचा अर्धा मार्क इथं मायनस होणार आहे. हे जर विचार केला तर ते पर्सेंटेज वरती कॅल्क्युलेट केलेलं असतं, मार्कांवरती नसतं, ठीक आहे. पर्सेंटेज जे असतात 100 नुसार त्यानुसार इथं मायनस केलेले असतात, आणि त्यानुसार जर विचार केला तर एक प्रश्न बरोबर आल्यानंतर 2 मार्क भेटतात. तर एक प्रश्न चुकल्यानंतर तुमचा अर्धा मार्क इथं कट होणार आहे. अर्धा मार्क कट झाला म्हणजेच जेव्हा तुमचे 4 प्रश्न चुकतील तेव्हा तुमचे 2 मार्क कट होणार आहे. हे व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि यामध्ये बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज असतात. 1/8 नव्हे तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे देखील लक्षात ठेवा, ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर इथे सिलेबस दिलेला आहे रिझनिंग, त्यानंतर जीएस, त्यानंतर मॅथ अँड त्यासोबत इंग्लिश अँड हिंदी या सब्जेक्टचा सिलेबस दिलेला आहे. पुढे जर विचार केला तर फिजिकल विषयी माहिती दिली आहे. जसं की 5 किलोमीटर आपल्याला असतं 24 मिनिटांमध्ये ते अंतर पार करावं लागतं, रनिंगसाठी असतं, आणि महिलांसाठी 1600 मीटर असतं. त्याच्यासाठी आपल्याला 8.5 मिनिटाचा कालावधी असतो. फक्त रनिंग असतं यासाठी, आणि बाकी काही जर म्हटलं तर आपल्याला दुसरं काही फिजिकल नसतं. त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथं हाईट वगैरे मोजली जाते. हाईट जर विचार केला तर पुरुषांसाठी 170 सेंटीमीटर ठेवले, महिलांसाठी 157 सेंटीमीटर, आणि यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार सूट देखील आहे. SC ST साठी जर विचार केला तर 162.5, महिलांसाठी 150. अशा प्रकारचं प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं हाईटमध्ये भरपूर इथं सूट देखील तुम्हाला दिलेली आहे. त्यासोबत जर विचार केला तर छातीविषयी माहिती दिलेली आहे. फुगून आपल्याला किती पाहिजे, 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा पाहिजे, आणि तशी जर म्हटलं तर ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 80 सेंटीमीटर पाहिजे. कॅटेगरीनुसार यामध्ये सूट देखील आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर बाकी काही वेगळी माहिती नाहीये. ऑलरेडी जी आपण भरती रेग्युलर देत आलेलो आहे त्यानुसारच माहिती आहे, बाकीची काही एक्स्ट्रा माहिती नाहीये. महत्त्वाचं असणार आहे जागा जास्त आहे, आणि बाकी जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले, त्यावरती डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. लवकरच आपण फॉर्म कसा भरायचा त्यावरती व्हिडिओ घेऊन येत आहोत, आणि बाकी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्या सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने मी देणारच आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.